नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2026 परीक्षेचे वर्ष MPSCला नव्याने समजून घेऊया म्हणून आपण या व्हिडिओ सिरीजला एक नाव देऊया. त्याला म्हटलंय चला MPSCला नव्याने समजून घेऊया. MPSCची आपण परीक्षा देतो तरी त्यामधल्या अनेक गोष्टी आपल्याला कळत नाहीत. ते सुरुवातीपासूनच आपल्याला समजल्या पाहिजे यासाठीचा हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. 24 डिसेंबरला MPSC कडून जे एक नोटिफिकेशन आलं ज्यामध्ये MPSC नागरी सेवा राजपत्रित 2026 जी परीक्षा आली 31 मेला आहे, त्या संदर्भात नागरी सेवा किंवा राजपत्रित मध्ये नेमक्या पोस्ट कोणत्या असतात, सर्व्हिसेस कोणते असतात याची आपण माहिती घेऊ. आपण नागरी सेवा राजपत्रित 2026 चा जो नवीन नोटिफिकेशन आलाय त्याचा अभ्यास करत आहे. त्यामध्ये आपल्याला 10 सर्व्हिसेस आहेत. उदाहरणार्थ राज्यसेवा आहे, त्याच्या अंतर्गत आपल्याला सवर्ग जवळजवळ 36 आहेत. त्याची आपण डिटेल माहिती घेऊया. एकूण 53 म्हणजे 53 सवर्ग आहेत, ज्यामध्ये इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी तर एक नवीन दालन ओपन झालेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना जी माहिती नाही त्यांनी ही माहिती करून घ्यायची आहे की अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनियर्स आहेत. ह्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट स्वतंत्र मुख्य परीक्षा असलेल्या राजपत्रित गॅजेटेड पोस्ट या परीक्षेतून निघत आहेत. तसेच सायन्स बॅकग्राऊंड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी वनसेवेची एक्झाम देऊ शकतात. यावर्षी 2025चा जो रिझल्ट आला त्यामध्ये वनसेवेमध्ये महाराष्ट्रात SC कॅटेगरीतून पहिल्या क्रमांकावर राज्यात प्रथम महिला जी आलेली आहे ती आमच्या अकॅडमीशी रिलेटेड आहे, आमच्या अकॅडमीची विद्यार्थिनी आहे. तसेच कृषी ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस ज्याचा आता रिझल्ट लागलाय बघा काल परवा, ज्याच्या मुलाखतीची तयारी UPSC अकॅडमीमध्ये घेतल्या जाते. तुमच्या मुख्य परीक्षेला जे विशेष सब्जेक्ट आहेत, स्पेशलाइज सब्जेक्ट आहेत, त्यासाठी ऑप्शनल हब नावाचा ॲप आहे. त्या ऑप्शनल हब ॲपवर तुम्हाला मुख्य परीक्षेचे, पूर्व परीक्षेचे सर्व गोष्टी मिळतात. तर आपण सुरुवात करूया. जे 2026ला MPSC राजपत्रित म्हणजे नागरी सेवा राजपत्रित गट ब आणि गट ब अ आणि ब च्या संदर्भात एकूण 10 पदांची 10 सर्व्हिसेसची आपण चर्चा करणार आहे. त्यानंतर त्या अंतर्गत जे संवर्ग आहेत त्या संवर्गाची पण चर्चा करणार आहे. तर आपण MPSC कडून आलेल्या PDF वर आता पुढचं चर्चा असणार आहे. 2026 परीक्षेचे वर्ष आपण MPSC नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब वर चर्चा करत आहे. हे समजून घेत आहे की राज्यसेवा मध्ये जे 36 संवर्ग आहेत, तसेच स्थापत्य इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग प्लस सायन्सचे विद्यार्थी तसेच ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना काय काय ऑपॉर्च्युनिटीज खुल्या झालेल्या आहेत यावर आपण चर्चा करत आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की नागरी सेवेमध्ये जे सर्व्हिसेस आहेत ते 10 प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत. त्यातल्या सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ज्याला एनी ग्रॅज्युएट चालते ती आहे राज्यसेवा. राज्यसेवेचा जो परीक्षेचा मध्ये एनी ग्रॅज्युएट जे विद्यार्थी आहेत जे राज्यसेवा परीक्षा देतील त्यामधून आपल्याला कोणकोणते संवर्ग किंवा कोणकोणत्या पोस्ट मिळणार आहेत. तर यामध्ये आपल्याला दिसते की एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याच्या ठिकाणी संचालक, उपसंचालक, उपजिल्हाधिकारी, काही नावं तुमच्या ओळखीचे पण आहेत, तहसीलदार, नायब तहसीलदार, निबंधक, सहकारी संस्था, अशा एकूण जर तुम्ही सगळ्या बघितल्या आपण, तसं महिला बाल विकास पूर्वी स्वतंत्र परीक्षा व्हायची ती आता राज्यसेवेमध्येच घेतली आली आहे. असा ग्रुप गट अ आपल्याला दिसते. तसेच गट ब पण राजपत्रित
कारण आपण नागरी सेवेच्या संदर्भात चर्चा करत आहे. लेखा अधिकारी असेल, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था असतील, जेवढ्या आपण ग्रुप ए मध्ये बघितल्या त्याला सहाय्यक, सह, उप म्हणून पुढच्या काही गोष्टी आपल्याला गट ब मध्ये दिसतात. उद्योग अधिकारी, तांत्रिक गट ब, अशा हे सगळ्या पद आपल्याला यामध्ये दिसतात. एकूण 36 संवर्ग म्हणजेच पद म्हणा राज्यसेवेतून आपल्याला आलेले दिसतात. पुढे जर गेलो आपण तर स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थ्यांना अजून माहिती नसेल, त्यांनी MPSC मध्ये खूप मोठ्या स्तरावर सिव्हिल सर्व्हिसेस, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड पद येत आहेत. पूर्व परीक्षा सारखीच आहे, मुख्य परीक्षेमध्ये मात्र वेगवेगळे घटक आहेत, वेगवेगळे पेपर आहेत. यामध्ये मुलींना म्हणजे महिलांसाठी खूप महत्त्वाचं जर माहिती सांगायची झाली तर यामध्ये महिलांचं प्रमाण कमी दिसते, म्हणून काही ठिकाणी आपल्याला दिसते की महिलांच्या जागा मुलांना दिल्या जात आहेत. त्यामुळे महिलांनी विशेष म्हणजे याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून स्थापत्य विद्यार्थ्यांना ज्यांची सिव्हिल इंजिनिअरिंग झाली आहे त्यांच्यासाठी महत्त्वाच्या पोस्ट आलेल्या आहेत. नंतर मेकॅनिकलशी संबंधित असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पोस्ट आहेत. याची ही PDF आपण यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू. यामधल्या सगळ्या गोष्टी न सांगत बसण्यापेक्षा, तसंच आता वनसेवा जी आहे, सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी, ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे विद्यार्थी, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे विद्यार्थी फॉरेस्टच्या रिलेटेड एक्झाम देऊ शकतात. त्यासाठी गट अ आणि गट ब अशा दोन्ही पोस्ट आहेत. ही परीक्षा जी आहे यामध्ये तुम्हाला दिसेल की सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी ही परीक्षा देतील. असे एकूण जर आपण बघितलं तर 53 संवर्ग आलेले दिसतात. एकूण पोस्ट किंवा सर्व्हिसेस जर म्हटलं तर याला म्हणतात सर्व्हिसेस. उदाहरणार्थ अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण सेवा किंवा महसूल व वन विभाग, महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा, हे झाल्या सेवा. अशा एकूण 10 आहेत. आणि याच्या आतमधल्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या, आपण व्यवस्थित वाचन केलं तर आपल्या लक्षात येईल की 53 एवढ्या साऱ्या संवर्ग आपल्याला आलेले आहेत. आता स्थापत्य विभागामध्ये स्थापत्य सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत यावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तर इथे आपण थांबूया. धन्यवाद.